मी दिलीप चव्हाण. इनबजच्या फेसबुक पेजवरती मी आज करोनाचे संकट आणि विवेकशीलता या विषयावरती काही मत व्यक्त करणार आहे. आपण सर्वजण जाणतो की भारत आणि संपूर्ण जग हे अभूतपूर्व अशा एका संकटातून जात आहे आणि गेल्या 2-3 महिन्यांपासून आपण अथकपणे या संकटाचा सामना करीत आहोत. ह्या संकटाची झळ समाजामधल्या विविध घटकांवरती विविध पद्धतीने येत आहे. स्त्रिया, पुरुष, गरीब, विस्थापित मजूर या सगळ्यांवरती या संकटाचा प्रभाव हा अधिक गडद असा झालेला दिसून येत आहे. आणि विशेषतः तरुण वर्ग जो आहे तो तरुण वर्ग या संकटाचा थेटपणे असा प्रभावित घटक असा नसला तरी या घटकावरती विशेष अशी जबाबदारी आहे. कोणत्याही समाजामध्ये आपण असं पाहतो की तरुण वर्ग जो असतो तो अधिक विवेकशील असतो. तो विज्ञानाचा स्वीकार करतो, तो विवेकाचा स्वीकार करतो. नवे विचार, नवी फॅशन, नवा जो एक जीवनाची जी रीत असते ती हा नवा वर्ग स्वीकारित असतो. म्हणून या वर्गावरती विशेष जबाबदारी आहे. विशेषतः भारतामध्ये 30च्या आसपास असलेल्या तरुणाईची संख्या ही जगामध्ये आता सर्वात जास्त आहे. त्यामुळे करोनाचं संकट जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा या तरुणांवरती विशेष अशी जबाबदारी येऊन पडते. विवेकशीलतेचा अर्थ असा आहे की आपल्या सत्सद विवेक बुद्धीच्या बळावरती आपण समाजाला समजून घ्यायचं, आपल्या आसपासच्या घटनांना समजून घ्यायचं आणि एकूणच त्याला समजून घ्यायचं. समाज असतो त्याचा प्रयत्न असतो की या तरुणाईच्या मनाचा ताबा घ्यायचा आणि त्यासाठी ते नानाविध प्रयत्न करत असतात. म्हणजे धर्म त्यांच्या दिमतीला असतो. भारतातली सामाजिक व्यवस्था जी जातीवर उभी आहे ती जाती व्यवस्था त्यांच्या दिमतीला असते. आणि अलीकडच्या काळामध्ये सामाजिक माध्यमं या वर्गाच्या दिमतीला आहेत. कार्ल मार्क्स नावाचा एक मोठा विचारवंत 19व्या शतकामध्ये होऊन गेला. त्याने द जर्मन आयडियोलॉजी हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये त्याने असं सांगितलं की हा वर्ग असतो तो जनतेच्या विवेकाचा ताबा घेतो. आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या मनाप्रमाणे विचार करतो आहोत. आपले विचार हे आपले विचार आहेत, आपले निर्णय हे आपले निर्णय आहेत, आपली मतं ही आपली मतं आहेत. पण प्रत्यक्षात तसं असतंच असं नाही. हा जो वरचा वर्ग असतो तो वरचा वर्ग त्याच्या हिताचे जे विचार आहेत ते विचार हे सामान्य माणसांच्या मनामध्ये रोवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तो धर्माला वापरतो, त्यासाठी तो शिक्षण व्यवस्थेला वापरतो, कुटुंब व्यवस्थेला वापरतो, त्यासाठी तो समाजातल्या रीती भाती, संस्कृती, भाषा, साहित्य आणि अलीकडच्या काळामध्ये माध्यमांना वापरण्याची एक खूप मोठी रीत या वर्गाने अनुसरलेली आहे. आपल्या अवतीभोवती माध्यमं ही तेवढीच आहेत जेवढी असं म्हणतात की माशाभोवती पाणी. म्हणजे माशाभोवती जेवढं पाणी असतं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि तेवढ्या अपरिहार्यपणे आपल्या अवतीभोवती ही समाज म्हणवली जाणारी माध्यमं आहे. त्याला सामाजिक माध्यमं म्हणतात खरं, पण अडोर्नो नावाचा एक विचारवंत तो म्हणाला की सामाजिक माध्यमं कसली, ही तर वरच्या वर्गाने नियंत्रित केलेली माध्यमं आहेत. म्हणून तरुण वर्गाने या माध्यमांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. अफवांचं पीक हे पसरवलं जातं, धर्माधर्मामध्ये तेढ पसरवली जाते. आपल्या शेजारचा माणूस, आपल्या शेजारची व्यक्ती, आपल्या शेजारची वस्ती, आपल्या शेजारचा देश या सर्वांविषयी आपल्या मनामध्ये घृणा निर्माण होईल, त्यांच्याविषयी द्वेष निर्माण होईल, त्यांच्याविषयीच्या चुकीच्या धारणा निर्माण होतील. अशा पद्धतीने समाज माध्यमं ही अलीकडच्या काळामध्ये वागतायत. म्हणून तरुण वर्ग जो आहे त्या तरुण वर्गावरती एक विशेष अशी जबाबदारी येऊन पडते. असं म्हटलं जातं की माणसं विचार योग्यपणे करतात पण कृतीमध्ये ते चुकतात. मी पुन्हा कार्ल मार्क्सकडे जाईल. मार्क्स हा असा विचारवंत होता ज्याने असं सांगितलं की माणसाची कृती आणि माणसांचे विचार याच्यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की तुमची कृती आणि विचार यांना जेव्हा तुम्ही पारखून घ्यायचं असेल तेव्हा त्याला एक निकष लावा आणि तो निकष आहे समाज हिताचा निकष. आपल्या कृतीमधून, आपल्या विचारांमधून आपण समाजाचं हित साधणार आहोत का, हा नेहमी आपण विचार केला पाहिजे. आणि तो जेव्हा आपण विचार करू तेव्हा मग करोनाचा प्रश्न असेल, आपलं कुटुंब असेल, आपला समाज असेल, आपला देश असेल किंवा जागतिक समुदाय असेल,
यांच्याविषयीचा नवा विचार करण्याची वेळ आपल्यावरती येईल. कारण मग आता इथे आपण आपला स्वतःचा विचार करत नाही आहोत, केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करत नाही आहोत. कोरोनाचं संकट जेव्हा आपल्याला सांभाळायचं आहे, जेव्हा त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे, तेव्हा मी कसा वाचेल, माझं कुटुंब कसं वाचेल, माझा धर्म, माझी जात, माझा देश कसा वाचेल, या सर्वांच्या वर आपण आलो पाहिजे. आणि एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय मानवतावाद, जिथे धर्म, जात आणि देश या सर्वांच्या वर आपण विचार करू आणि हे आंतरराष्ट्रीय संकट कसं आहे याचा आपण समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. बऱ्याच देशांमधले जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांनी त्या देशांमधल्या राष्ट्रवादाला फुंकर घातलेली आहे. आपल्या शेजारच्या देशाचा द्वेष करा असा एक संदेश देशादेशांमधून दिला जातो आहे. इतर धर्मीय लोक जे आहेत त्यांच्याविषयीचा एक विद्वेष समाजामध्ये पोसला जातो आहे. अशा वेळी आपण आपला विवेक म्हणजे आपली विचार करण्याची जी क्षमता आहे ती आपण शाबूत ठेवली पाहिजे, म्हणजे ती आपण तिचं संरक्षण केलं पाहिजे, ती आपण जिवंत ठेवली पाहिजे. आणि माणूस म्हणून आपण समाजामध्ये जगत असताना आपल्या अवतीभोवती काय घडत आहे याचा आपण चिकित्सकपणे वेध घेतला पाहिजे. हा चिकित्सक वेध घेण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्याला बाणवावी लागेल. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेमधून अशा प्रकारची चिकित्सा करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करून दिलेली नाही. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की टीव्हीच्या स्क्रीनवर जे दिसतं ते स्वीकारा, जे लिहिलं गेलेलं आहे ते सत्य म्हणून स्वीकारा, जे तुम्हाला कुजबूज पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे, तुमच्या कानामध्ये काहीतरी शब्द रोवण्यात आलेला आहे, तो तुम्ही सत्य म्हणून स्वीकारा. तर ह्या गोष्टींपासून आपण लांब गेलं पाहिजे. आणि प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत जी येत आहे, प्रत्येक एक समाधान प्रश्नाचं म्हणून जे सांगितलं जात आहे त्याकडे आपण चिकित्सक दृष्टीने पाहिलं पाहिजे, प्रसंगी संशयाने देखील पाहिलं पाहिजे. कारण सत्याचा शोध हा आपल्याला घ्यावा लागतो. सत्य जे असतं ते आपल्याला कधीही अगदी रेडीमेड अशा रूपामध्ये, उपलब्ध अशा रूपामध्ये, रेडिली अवेलेबल अशा रूपामध्ये सत्य आपल्याला गवसत नाही. त्याचा आपल्याला शोध घ्यावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला चिकित्सा करता यायला पाहिजे. आता घरोघरी आपण आहोत. जगभरातले असे अहवाल सांगतात की घरामध्ये स्त्रिया आणि पुरुष आहेत आणि त्याच्यामध्ये स्त्रियांवरती घरकामाचा बोजा हा वाढलेला आहे. जगभरामधल्या देशांमध्ये, अनेक देशांमध्ये, भारतासह जे विशिष्ट अशा प्रकारचे अहवाल आलेले आहेत, पाहण्या आलेल्या आहेत, त्यामध्ये असं दिसलं की सगळ्या कुटुंबांमध्ये विशिष्ट अशा प्रकारची तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी अवस्था निर्माण झालेली आहे. भारतामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये 92,000 कॉल्स आलेत आणि त्यांनी सांगितलं की स्त्रियांवरची आणि लहान मुलांवरची हिंसाही वाढती आहे. त्यामुळे आपल्याला एक लिंगभाव संवेदनशीलता आपल्यामध्ये आली पाहिजे की आपल्या अवतीभोवती जर काही चुकीचं घडत असेल तर आपल्याला त्याला प्रतिबंध हा घालता यायला पाहिजे. म्हणून आपण सजग असलं पाहिजे. मी नांदेडमध्ये राहतो आणि गेल्या काही दिवसांपूर्वी आमच्या असं लक्षात आलं की नांदेड शहरामध्ये रक्त हे सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध होईन असं झालेलं होतं. मग आम्ही तातडीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. सर्व प्रकारचं जे डिस्टन्सिंग आहे ते पाळून आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं. सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की 50 बाटल्या रक्त हे जमा झालं तरी खूप मोठी उपलब्धी होईल. पण आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की संध्याकाळपर्यंत 104 बाटल्या म्हणजे 104 पिशव्या ह्या रक्ताच्या ह्या जमा झालेल्या होत्या. तर जनतेमध्ये, सामान्य लोकांमध्ये, विशेषतः तरुण वर्ग जो आहे त्या तरुण वर्गामध्ये ही संवेदनशीलता आहे की आता आपण एका संकटातून जात आहोत आणि या संकटामधून जात असताना आपण विशिष्ट अशा पद्धतीच्या जबाबदारीचं भान हे आपण राखलं पाहिजे. हे जर जबाबदारीचं भान आपण राखलं तर आपण या समस्येच्या निराकरणाकडे जाऊ शकतो. अलीकडच्या काळामध्ये अनेक प्रकारचे पर्याय हे सांगितले जात आहेत. त्यामधला लॉकडाऊन हा पर्याय आहे. हा पर्याय आपल्याला सरकारने सांगितला आणि जगामध्ये याच्यावरती चर्चा सुरू आहे. आपण लॉकडाऊन पाळलं पाहिजे. पण केवळ लॉकडाऊन पाळून आपण या समस्येचं निराकरण करू शकू अशी परिस्थिती नाही. तुम्ही जर भारताकडे नजर टाकली गेल्या महिन्याभराच्या संपूर्ण कालखंडामध्ये तर असं दिसतं की संपूर्ण लॉकडाऊन पाळून सुद्धा भारतामध्ये जे रुग्ण आहेत कोरोना बाधित त्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे जे मृत्यू आहेत त्या मृत्यूंची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केवळ लॉकडाऊन त्याला उत्तर नाही. आणि म्हणून कोणी जर असं म्हणत असेल की लॉकडाऊन पाळा म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल समस्येपासून, तर त्याकडे सुद्धा आपण विवेकशीलतेने पाहिलं पाहिजे. समस्येचे अनेक अंग असतात, अनेक त्याच्या बाजू असतात. त्या सर्व बाजू आपण ह्यात पडताळून पाहिल्या पाहिजे.
अलीकडच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग केला जातो आहे. या शब्दप्रयोगापासून सुद्धा आपण सावध असलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचा भारतामध्ये जो अर्थ आहे तो अर्थ हा अतिशय विदारक असा अर्थ आहे. आपण वर्णजाती व्यवस्थेमधून हजारो शेकडो वर्ष हे भारतीय लोक गेलेलो आहोत. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पासून अनेक संघटनांनी, म्हणजे आपल्याकडे ज्यांनी पद्मश्री ही पदवी नाकारली, हे पारितोषिक नाकारलं, ते गणेश देवी यांनी सुद्धा एक पत्र दिलं की सोशल डिस्टन्सिंग हा शब्द प्रयोग करता कामा नये. आपण विचार केला पाहिजे की आपण फिजिकल डिस्टन्सिंग हे केलं पाहिजे. माणसामधला जो संवाद आहे, जो अनुबंध आहे, जे नातं आहे, ते नातं हे घट्ट झालं पाहिजे. ते सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून आपण घट्ट करू शकतो, इतर अनेक पद्धतीने घट्ट करू शकतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची आपल्याला गरज नाही. मी भारताचे पंतप्रधान, मुख्यमंत्री या सगळ्यांना खरं तर या इनबज या पानावरून एक आवाहन करू इच्छितो, एक विनंती करू इच्छितो की आपण यापुढे सोशल डिस्टन्सिंग हा शब्द प्रयोग करता कामा नये. आपण जो शब्द प्रयोग केला पाहिजे तो फिजिकल डिस्टन्सिंग असा आहे. सामाजिक जे संबंध आहेत हे संबंध आपल्याला दृढ करायचे आहेत. नव्या प्रकारचे संबंध हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रस्थापित करायचे आहेत. ही एक संधी आहे. ही जर समस्या अभूतपूर्व असेल तर आपल्याला कुटुंब, जात, धर्म आणि देश, म्हणजे ज्याला राष्ट्र म्हणतात, या सगळ्यांच्या पुनर्रचनेची संधी आपल्याला मिळालेली आहे. आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक विवेकशील असा मानवतावादी समाज, जो कोणत्याही समस्येचं उत्तर एकत्रितपणे सोडवण्याची शक्यता बाळगतो, तशा प्रकारची तयारी करतो, अशा एका नव्या समाजाची निर्मिती आपल्याला करावी लागणार आहे. आपण असं म्हणू शकत नाही की कोरोनाचं उत्तर अमेरिका शोधेल किंवा स्पेन शोधेल किंवा इटली शोधेल किंवा चीन शोधेल. संपूर्ण जगावरचं संकट हे जसं महायुद्धाचं संकट होतं तसं आता हे कोरोनाचं संकट आहे. तर हे संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवतावाद, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बंधुता, आंतरराष्ट्रीय पातळीवरील भगिनीभाव हा जोपासावा लागेल. असं म्हटलं गेलं की आपण भांडवलदारी पद्धतीने या समस्येचं निराकरण करू शकत नाही. भांडवलदारी व्यवस्था जी असते तिचा उद्देश हा नफा कमवणे असतो, शोषण करणे हे असतं. आता आपल्याला सरकार काय करतंय या दिशेने विचार करावा लागतो. कोणताही भांडवलदार कोणत्याही पद्धतीचं उत्तर घेऊन आपल्या समोर आलेला नाही. पुन्हा पुन्हा आपल्याला असं बघावं लागतं की शासकीय रुग्णालये किती आहेत, सरकार काय करणार आहे, कोणाला धान्य मिळणार आहे, कोणाकडे कोणतं रेशन कार्ड आहे आणि त्यांना काय दिलं जाणार आहे, रक्त कोण उपलब्ध करून देणार आहे, ह्या कोरोनासाठीच्या ज्या आवश्यक टेस्ट आहेत त्या सरकार कशा करणार आहेत. पुन्हा आपण समस्येचं उत्तर शोधण्यासाठी सार्वजनिक पातळीवरती त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठल्याही भांडवलदार वर्गावरती, कुठल्याही भांडवलदारावरती किंवा व्यापाऱ्यावरती आपण विसंबून नाही आहोत. म्हणून भांडवलदारी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था ही अशा प्रकारच्या संकटातून माणसाला मुक्त करू शकत नाही. उलट ती अशा संकटात सुद्धा, ज्याला म्हणतात की आपत्तीमध्ये संपत्ती निर्माण करणे, असा याकडे त्यांचा कल असतो. म्हणून भांडवलदारी पद्धतीने विचार करण्याच्या ऐवजी आपण आपली विवेकशीलता जपली पाहिजे की सगळी माणसं कोणे एकेकाळी, म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी आपण सगळ्या माणसांनी संपूर्ण पृथ्वी, सृष्टी, पाणी, निसर्ग, इथली साधनं, संपत्ती, खनिज, शेतामधनं आलेलं उत्पन्न हे समान पद्धतीने वाटून घेतलेलं होतं. आता भांडवलदारी व्यवस्थेमध्ये विविध प्रकारचं शोषण सुरू आहे. तुम्ही पाहिलं असेल की विस्थापित कामगार जे होते त्या कामगारांची काय अवस्था झालेली आहे. अशा काळामध्ये किमान मानवीय पातळीवरची संवेदनशीलता ही तरुण वर्गाने जपली पाहिजे आणि जात, धर्म आणि राष्ट्र याच्या वर जाऊन आपण एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मानवतावाद कसा प्रस्थापित करता येईल, अगदी आपल्या शेजारचे देश आणि अगदी लांबचे देश या दोन्ही पातळींवरती आपण नवे मित्रत्वाचे, बंधुत्वाचे संबंध कसे प्रस्थापित करू शकू याचा विचार आपण केला पाहिजे. भारत हा बुद्धाचा देश आहे आणि बुद्धाने सगळ्या जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा भारताकडे बघेल, भारतातल्या तरुणाईकडे बघेल. तर आपण हा नवा संदेश देऊन या समस्येचं निराकरण कसं करता येईल याच्या शक्यता पुढे चालून शोधूयात. मी आपले काही मत, आपले विचार इथे व्यक्त केले. मी इनबज या फेसबुक पेजचे जे संयोजक आहेत त्यांचे आभार मानतो आणि माझे जे इथे निवेदन आहे ते इथे थांबवतो. आपण सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.